नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पोलीस बंधूंनो, आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा जी होणार आहे या मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने येणाऱ्या 5 मे पासून एक टेस्ट सीरीज चालू करत आहोत। आता बऱ्याचशा टेस्ट असतील कुठे मार्केटमध्ये मला माहित नाही त्याबद्दल, पण आपल्याकडे जे काही बॅचला विद्यार्थी आहेत आणि आपल्या म्हणजे दोन्ही बॅचला असणारे विद्यार्थी आणि जे काही आपले यूट्यूबला अतिसंभाव्य प्रश्नसंचाचे सेशन पाहून बऱ्याच जणांचे फोन आले की आपल्याकडे टेस्ट सीरीज आहे का, तर त्या अनुषंगाने आपण येणाऱ्या 5 मे पासून टेस्ट सीरीज चालू करत आहोत। टेस्ट सीरीज म्हणजे ही का असायला पाहिजे हे तर पहिला आपला प्रश्न आहे की टेस्ट सीरीज का असायला पाहिजे। आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आपले मार्क्स स्कोअर चेक करणे किंवा आपण आपला अभ्यास किती झालाय हे, तर माझं म्हणणं असं की अभ्यास किती झाला आणि स्कोअर चेक करणं हे दुसरी बाब आहे, दुय्यम आहे, तो पण एक घटक आहे पण दुय्यम आहे। पहिलं ह्या टेस्ट सीरीजच्या माध्यमातून आपण काय शिकलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे किंवा टेस्ट सीरीज कशाला असली पाहिजे, तर आपण अभ्यास करतो, भरपूर प्रमाणात अभ्यास करतो आणि शेवटी परीक्षेला गेल्याच्या नंतर त्या आपला जे काही वेळ असणार आहे त्या वेळेमध्ये आपले तेवढे प्रश्न सोडून होतेत का, म्हणजे आपला टाइम पुरतो का, तर तो टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला टेस्ट सीरीज असली पाहिजे। एक दुसरी गोष्ट, आपल्याकडे भरपूर आपला अभ्यास झालेला असतो परंतु आपण छोट्या छोट्या चुका करतो, त्याला सिली मिस्टेक म्हणतो आपण। म्हणजेच तुम्हाला उत्तर माहित असतं, तुम्हाला प्रश्न प्रश्न वाचण्यात घाई करणे, ऑप्शन व्यवस्थित न वाचणे किंवा ऑप्शनच्या खाली आणखी ऑप्शन असतात, AB बरोबर BC बरोबर, इथं आपण कुठेतरी चुकतो आणि अशा पद्धतीने आपण खूप साऱ्या सिली मिस्टेक करतो आणि निकाल आपला जातो 1, 2, 4 मार्कांनी निकाल जात असतो। मग हे निकाल न जाऊ देण्यासाठी, म्हणजे जी तुम्हाला अभ्यास तुमचा जेवढा झालाय तेवढा प्रॉपर पेपरमध्ये उतरवण्यासाठी प्रॅक्टिस म्हणून टेस्ट सीरीज असते। तुम्ही ग्राउंडला जाता, ग्राउंडच्या वेळी पण डायरेक्ट ग्राउंडवर जाता का तुम्ही, नाही, इथं प्रॅक्टिस करता, मग प्रॅक्टिस रोज करता आणि 8 दिवसाला एकदा काय करतात, चेक करतात की टाइम लावून की आपलं तेवढ्यात रनिंग होते का, तेवढा गोळा जातोय का, टाइम लावून सगळं तुम्ही करता। ही पण फिजिकल टेस्ट सीरीज असते तुमची। हे टेस्ट सीरीज घेण्यामागचा उद्देश काय असतो की मुलांचा टाइम मॅनेजमेंट, मुलांच्या सिली मिस्टेक म्हणजे चुका टाळणे आणि त्याच्यानंतर तुमचा अभ्यास किती झालाय तो पाहणे आणि अभ्यास किती झाला हे पाहून आपण कुठे कमी पडतो, म्हणजे आपण एखादा घटक वाचलाय, आपण समजा मुंबई पोलीस कायदा कलम 55 वाचलाय, 56, 57 वाचलाय, पण आपलं मग प्रश्न त्याच्यावर चुकला, मग चुकला कुठे ते पॉइंट पाहणे। आणि दुसरी एक गोष्ट अशी की याच्यामध्ये जे टेस्ट सीरीज मध्ये वेगवेगळ्या अँगलनं प्रश्न विचारले असतात, जे की एक अप्रोच ठेवून विचारले असतात, त्या अनुषंगाने अजून नवीन गोष्टी काहीतरी याच्यामध्ये आपल्याला शिकायला मिळत असतात। त्यामुळं एखाद्या व्यक्तीनं जर टेस्ट सोडवली असेल, तुम्ही प्रिलिम्सला अनुभव घेतलाच असेल, टेस्ट सोडवल्याचा फायदा खूप होतो। मी पण टेस्ट सीरीज खूप केलेले आहेत, कारण टेस्टमध्ये तुमच्या चुका कळतात, तुमचं टाइम मॅनेजमेंट करतो, तुम्हाला अभ्यास करतो, तुमचं कुठं चुकतात ते कळतं, एखादा घटक वाचला असतो परंतु त्याच्यामध्ये तुम्ही चुकता, प्रश्न का चुकता ते शोधून आपण परत त्याच्यावर काम करत असतो। त्यामुळं ज्यांना ज्यांना असं वाटतंय टेस्ट सीरीज जॉईन करायला पाहिजे त्यांनी सर्वांनी टेस्ट सीरीज जॉईन करा। ह्या टेस्ट सीरीजची वैशिष्ट्य अशी असणार आहे, तुम्हाला सांगतो, ही टेस्ट सीरीज असणार आहे 5 मेला आपण स्टार्ट करत आहोत आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की याच्यामध्ये एकूण 10 टेस्ट असणार आहेत। आपण एकूण 10 टेस्ट घेणार आहोत आणि 10 टेस्ट म्हणजे प्रत्येक आठवड्यात एक म्हणजे प्रत्येक रविवारी असं म्हणूया आपण याला, प्रत्येक रविवारी एक टेस्ट सीरीज असणार आहे, एक टेस्ट असेल। आणि याच्यामध्ये आपला जो आयोगाचा पॅटर्न आहे ना, तो आयोगाच्या पॅटर्न नुसार लक्षात, प्रत्येक टेस्टचे 150 प्रश्न आणि तो वेळ लावून सोडले जाईल असे 150 प्रश्न, जसे की आयोगाची टेस्ट आहे, आयोगाचा पेपर आहे त्याच फॉर्मॅटमध्ये त्याच पद्धतीनं, आणि अगदी दर्जेदार प्रश्न त्याच्यामध्ये असतील। प्रत्येक घटकाचा वेटेजनुसार क्वेश्चन असतील, सर्व आयोगाच्या धर्तीवर मांडणी असणार आहे। 1500 प्रश्न अर्थात 10 टेस्टचे एकूण 1500-1500 क्वेश्चन होतील। ही टेस्ट सीरीज असणार, सकाळी तुम्हाला दिली जाईल, तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात दिली जाईल किंवा घरपोच स्वरूपात सुद्धा दिली जाईल। ही टेस्ट तुम्ही त्या कालावधीमध्ये सोडवायची आहे, म्हणजे तुम्ही सकाळी पोहोचल्यापासून तुम्हाला संध्याकाळपर्यंत तुम्ही कोणत्याही कालावधीमध्ये टाइम लावून सोडवायची। माझं म्हणणं असं राहील की ज्यावेळेस आपला पेपरचा टायमिंग असतो
त्याच टाईममध्ये सोडायची. पेपर सकाळी 10 ते 11 असतो किंवा 10 ते 11 12:30 असतो, तर 11 ते 12:30 याच वेळेमध्ये सोडवली पाहिजे. कारण ती आपली एक माइंडसेट बसतो त्यावेळेस आपला सोडायची प्रॅक्टिस पाहिजे. आपला पेपर कधी असतो त्यावेळेमध्ये, कारण तो एक आपला माइंडसेट झाला त्यावेळेचा की आपला पेपरमध्ये काही वाटत नाही, कारण टाइम बी खूप महत्त्वाचा आहे तो सोडवायची. आणि याचं विश्लेषण आपलं 5 मेच्या टेस्ट सिरीज पहिली असणार आहे, त्याचं विश्लेषण आपल्या यूट्यूबला असेल, आपल्या चॅनलवर. पण तिथून पुढच्या प्रत्येक टेस्टचं विश्लेषण हे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ॲपमध्ये होईल. त्याची तुम्हाला लिंक दिली जाईल. ॲपमध्ये तुमचं जवळपास 4 तासाचं विश्लेषण असल्याचं, 150 प्रश्नांचं विश्लेषण करण्यासाठी 4 ते 5 तास लागतात अगदी सविस्तर करायचं म्हटलं तर. म्हणजे एक सरासरी 4 तासाचं विश्लेषण असणार आहे. आपण टेस्ट सिरीज सोबत त्याचं विश्लेषण आपण पेपर स्वरूपात देणार नाहीत, तर आपण लाईव्ह घेणार आहोत, जेणेकरून एखादा क्वेश्चन असेल त्याच्यामध्ये वेगळा काही तुमची शंका असतील, त्या सुद्धा शंका तुम्ही इथं सोडवू शकता. यासाठी आपण लाईव्ह घेणार आहोत. म्हणजे 15 आपल्या ज्या 10 टेस्ट आहेत, या 10 टेस्टचं म्हणजे 1500 प्रश्नांचं म्हणजे 1500 क्वेश्चन झाले. यांचं प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण हे तुम्हाला लाईव्ह स्वरूपात मिळणार आहे. आणि याची फीज जी आहे ते आपले जी बॅचचे मुलं आहेत, ठीक आहे, फीज जी आहे ह्या बॅचच्या मुलांसाठी आपल्या 25% ऑफ आहे. म्हणजे आपल्या जे मेन बॅचचे मुलं आहेत यांना 25% ऑफ असणार आहे. पण तुम्ही या 99 22 48 55 हा 00 हा आपला नंबर आहे. याच्यावर कॉन्टॅक्ट करा ज्यांना टेस्ट सिरीजची आवश्यकता आहे किंवा ज्यांना वाटतं की टेस्ट सिरीज जॉईन करायची आपल्याला. त्यामुळे त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करावं. त्याच्याबद्दल काय डिटेल्स आहेत ती माहिती सांगितली जाईल आणि जॉईन करून दिलं जाईल. आपली परीक्षा जवळपास आपला अजून मे, जून आणि जुलै जवळपास 3 महिन्यापर्यंतचा वेळ आपल्याकडे आहे. जुलैच्या एंडला तुमची परीक्षा होऊन जाईल. तोपर्यंत प्रत्येक आठवड्याला एक असं आपण जवळपास परीक्षा 15 दिवसावर आहे म्हणून तोपर्यंत आपली टेस्ट सिरीज चालेल. तर ती टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल यासाठी तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला इन डिटेल्स सांगितलं जाईल. तुम्हाला त्याची फीस असेल किंवा त्या संदर्भात जे काही तुम्हाला मी टेस्ट कशा प्रकारे पोस्ट करणार आहोत किंवा तुमचे जे काही बाकी प्रश्न असतील त्याचं सविस्तर इथं माहिती दिली जाईल. ठीक आहे, तर आपण भेटूया टेस्ट सिरीजसाठी. 5 मेला टेस्ट सिरीज असणार आहे आपली पहिली. त्यामुळे जे काही इच्छुक मुलं आहेत त्यांनी नक्कीच संपर्क करावा. थँक्यू सो मच. आपण थांबूया तिथं. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, अर्थात 5 मेला. चलो बाय.